संपूर्ण देशामध्ये केंद्रीय कामगार कर्मचारी ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी राष्ट्रव्यापी संपाचं आवाहन केलेलं आहे। या संपामध्ये आज देशातला 20 कोटी कामगार कर्मचारी सामील आहे। भंडारा जिल्ह्यामधले आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शाळेमध्ये आहार शिजवणारा शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडीमध्ये आहार पुरवणाऱ्या कर्मचारी, त्याचप्रमाणे या भंडारा जिल्ह्यामध्ये शेतीवर अतिक्रमण करणारे अतिक्रमणधारक आणि किसान या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील आहेत। मागणी पहिली ही आहे आजच्या संपाची की मोदी सरकारने जे कामगार विरोधी 4 लेबर कोड तयार केलेले आहेत ते आधी रद्द करावं आणि कामगारांचे असलेले पूर्वीचे अधिकार कायम ठेवावं। त्याचप्रमाणे काल परवा देशाला गुलाम करणारा, देशाची कृषी व्यवस्था बर्बाद करणारा जो अमेरिका भारत करार झालेला आहे, डील म्हणतात त्याला, ती रद्द करण्यात यावी ही मागणी आहे। संयुक्त किसान मोर्चाने ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व मागण्या मंजूर करावा ही मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांना कमीत कमी 26 ते 34 हजार किमान वेतन लागू करावं। आम्हाला मानधन नको, किमान वेतन व्हावं, किमान वेतनाप्रमाणे असलेल्या सामाजिक सुरक्षा व्हावं, हे या आजच्या संपाच्या संपूर्ण मुख्य मागण्या आहेत। आणि त्याकरता भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक 10,000 कर्मचारी या संपामध्ये सामील आहेत। मोर्चामध्ये सुद्धा 3-4 हजार कर्मचारी सामील आहेत आणि त्याप्रमाणे आज आमचा हा संप संपूर्ण देशामध्ये सुरू आहे। कामगार आणि शेतकऱ्यांच्या आणि संघटित असंघटित सर्व कामगारांच्या संबंधानं देशभर संपाचं आव्हान, त्या आव्हानानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये कामगार संघटना, ज्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी, बालवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार, ग्रामपंचायत कर्मचारी आणि आयटकला संलग्न असणाऱ्या सर्व संघटना, केवळ आयटकच नाही तर या संपामध्ये विविध ठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमानं देशभर हा संप सुरू आहे। आजच्या मोर्चामध्ये वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमानं आपण त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि ह्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी, ज्यामध्ये शेतकऱ्यांची सुद्धा समस्या, अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांचीही समस्या आहे, कामगारांची समस्या आहे आणि या देशामध्ये जे 44 कामगार कायदे बदलून 4 संहिता जे केलेल्या आहेत त्या रद्द कराव्या आणि अमेरिकेशी झालेला जो करार आहे ज्याचा संपूर्ण जीवनावर फार मोठा इफेक्ट होणार आहे तो सुद्धा करार यांनी रद्द करावा। ह्या मागच्या सर्व प्रमुख मागण्या आहेत। विविध मागण्या या संबंधानं सुद्धा आहेत, त्या सर्व सविस्तर आमच्या निवेदनामध्ये आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।